बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। लाडक्या बहिणींच्या KYC सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत KYC करण्याची मुदत आहे। तसे पूरग्रस्त भागांसाठी आणखी 15 दिवस मुदत वाढवून घेणार आहे, असे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले। ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात मंत्री आदित्य तटकरे उपस्थित होत्या। मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। लाडक्या बहिणींच्या KYC साठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत। दररोज जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया होत आहे। आतापर्यंत अंदाजे 1,10 लाखापेक्षा जास्त महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली असून 2.5 लाखापेक्षा अधिक महिलांची 90% प्रक्रिया पूर्ण झाली। महिलांना अद्याप प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे। पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले। तसेच ठाणे महापालिकेत महापौर ठरविताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील, त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे तटकरे म्हणाले। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेने काल पालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्चात शरद पवार गट, काँग्रेस पक्षही सहभागी झाला होता। या सर्व पक्षांच्या नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे समस्यांचा पाढा वाचला आणि ठाणेकरांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, भ्रष्टाचार, पाणी समस्या यासह विविध समस्यांबाबत जाब विचारला। तसेच पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीची श्वेतपत्रिका काढा, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली। तसेच लाच प्रकरणात अटक असलेले उपायुक्त शंकर पाटोळे आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणावरूनही टीकेची झोड उठवत आयुक्तांना धारेवर धरले। ठाण्याच्या गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता। शिवसेना नेते भास्कर जाधव, राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, मनसेचे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, शहर प्रमुख रवींद्र मोरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण हेही मोर्चात सहभागी झाले होते। हा मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ येताच या सर्व नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पाणी पुरवठा समस्या, अनधिकृत बांधकाम आणि भ्रष्टाचार यांसह विविध मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले। तक्रारीवर योग्य कारवाई न होणे, अनधिकृत बांधकाम प्रकरणातील दोषींवर कारवाई न होणे, तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या बदली न होण्याचे प्रश्नही उपस्थित केलेत। निवडणूक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांना तात्काळ हटवावे अशी मागणी करत ती मान्य होईपर्यंत ते कार्यालयातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली। मात्र आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर ते बाहेर पडले। यानंतर या सर्व नेत्यांनी पालिका मुख्यालयासमोर जमलेल्या नेत्यांना जाहीर सभा घेत उपस्थितांना संबोधित केले। शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेचा शहरातील विविध नागरी प्रश्नांवर मोर्चा निघाला होता। या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर कडाडून टीका केली। तसेच त्यांच्या बारचा मुद्दा देखील उपस्थित केला। भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली। ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवर खड्डे, पाणी प्रश्न तसेच महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत काल सायंकाळी ठाण्यात शिवसेना, मनसेने मोर्चा काढला होता। ठाण्याच्या गडकरी रंगायतून ते ठाणे महापालिका मुख्यालय असा मोर्चा निघाला होता। या मोर्चात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे आदी यावेळी सहभागी झाले होते। मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी सत्ताधारी शिंदे गटावर टीका केली। बायका नाचवायच्या, त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे। रामदास कदम गृहमंत्री होते, म्हणतात 30 वर्षापूर्वीचा बार आहे असे ते म्हणतात, म्हणजे 30 वर्ष छमछम सुरू होता, असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय। तुम्ही बारमध्ये बारबाला नाचवता आणि त्यातून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडाने तुम्ही मातोश्रीबद्दल बोलता, असेही ते म्हणाले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा।
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हिरानंदानी इस्टेट येथील विकासकाने येथील रहिवाशांना अनेक वर्ष टाउनशिपच्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवले. या विकासकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नगरविकास विभागाकडे केल्याचे खासदार मस्के यांनी सांगितले. हिरानंदानी इस्टेट येथील विकासकाने येथील रहिवाशांना अनेक वर्ष टाउनशिपच्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवले. ज्या मैदानात विकासक मॅरेथॉन घेतो त्याच मैदानात स्थानिक रहिवाशांना खेळू दिले जात नाही. मोकळ्या भूखंडावर क्लब हाऊस, एम्पी थिएटर उभारले जाऊ शकते, मात्र टाउनशिपचे नाव घेत या सुविधांपासून रहिवाशांना वंचित ठेवले जात आहेत. या विकासकावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नगरविकास विभागाकडे केल्याचे खासदार नरेश मस्के यांनी सांगितले. तसेच टाउनशिप पूर्ण व्हायला अजून 25 वर्ष जातील, तो रहिवाशांना वाऱ्यावर सोडले जाणार का असा प्रश्न खासदार मस्के यांनी उपस्थित केलाय. या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली असून त्यांना नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता यांना नागरी सुविधांबाबत पत्रव्यवहार करण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हिरानंदानी इस्टेट फेडरेशनची कमिटी शाखा प्रमुख प्रवीण नागरे यावेळी उपस्थित होते. थोड्याशा पावसाने माझेवडा येथील लोढा पॅराडाईज गृहसंकुलातील 13 इमारतींच्या तळमजल्यामध्ये नाल्यातून येणारे पाणी 10 फूट तुंबते. यामुळे रहिवाशांच्या गाड्यांचे अतोनात नुकसान होते. यावेळी रहिवाशांनी एक सादरीकरण आयुक्तांपुढे करत रुस्तमजी विकासकाने चुकीच्या पद्धतीने केलेले बांधकाम आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. लोढा बिल्डरने सुविधा म्हणून दिलेले टेनिस कोर्ट आता डीपी रस्त्यावर येते. बिल्डरच्या विरोधात यावेळी रहिवाशांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली. रहिवाशांना त्रास न देता हा डीपी रोड 4 मीटरने वाढवण्याची मागणी खासदार मस्के यांनी केली. आयुक्त राव यांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मस्के यांना दिले. सोनसाखळी चोरणाऱ्या आकाश तारक साहू या सराईत चोरट्याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली. त्याच्याकडून सोनसाखळी चोरीचे 2 गुन्हे उघड झाले आहेत. सुमारे 2.5 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. ठाण्याच्या वागळे स्ट्रीट श्रीनगर भागात 4 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आयप्पा मंदिराच्या पायऱ्यावरून जात असलेल्या 54 वर्षीय महिलेचे चोरट्याने जबरीने 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांचे पथक चोरीचा तपास करत होते. तपासवेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी आकाशच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती पथकाला मिळाली. त्या आधारे केलेल्या चौकशीत त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आले. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्य एका वृद्धेच्या सोनसाखळी जबरी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची या आरोपीचं तपासात उघड झाले. त्यानंतर त्याला 8 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. या दोन्ही गुन्ह्यांमधील 20 ग्रॅम वजनाचे 2,50,000 यांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त केले. ही कारवाई बेंद्रे यांच्यासह उपनिरीक्षक संजय यादव, हवालदार तानाजी खोत व अंमलदार रणजित माने आणि मनोहर गावित आदींच्या पथकाने केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.